हम्म. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हे आता हे पहिले आपले काही सेशन्स आहेत ना, आपण थोडं ब्रीदिंग एक्सरसाइजवर थोडासा भर देऊया. ओके? आणि मग त्यानंतर योगासनांवर. कारण की हे जे श्वसनाचे प्रकार आहेत ना, हे देखील योगासनांचाच भाग आहे. ठीक आहे? तर त्यातलं आपण मागच्या आठवड्यात अनुलोम विलोम वर जास्त भर दिला. मॅडम तुम्ही पण करता अनुलोम विलोम? हा, करते. ओके, गुड. तर आज आपण जे हा श्वसन आहे ना, त्याच्यावर भर देणार आहोत. हम्म. हा श्वसन आणि परत अनुलोम विलोमची प्रॅक्टिस देखील करणार आहोत. ठीक आहे? हो. तर जरा 2 मिनिटं आधी अनुलोम विलोम करूया. हम्म. अनुलोम विलोम मध्ये माहिती आहे ना, आपली उजवी नाकपुडी आधी बंद करायची. हम्म. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आत. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवी नाकपुडी उघडून त्यातनं श्वास बाहेर जाऊ द्यायचा. श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडला तर उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. ठीक आहे? आता याच्यामध्ये काय करायचं, श्वास आत घेतल्यानंतर थोडं 5 सेकंद त्या श्वासाला रोखून धरायचंय. सोडायचा नाहीये लगेच. श्वास 5 सेकंद रोखून धरल्यावर मग सोडायचा आहे. ठीक आहे? तर मी सुरुवातीला तुमच्या सोबत करते, म्हणजे तुम्हाला पण सवय होईल. डोळे बंद करायचे. पाठीचा कणा एकदम सरळ. आणि जर तुम्हाला नॉर्मली बसता येत नसेल तर मागे तुम्ही थोडंसं टेकायला वगैरे पण घेऊ शकता, उशी वगैरे. ठीक आहे? हा. हो. डोळे बंद, मान सरळ, पाठ सरळ. उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. श्वास रोखून धरायचा आहे 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1. आणि मग उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वासाला आत घ्यायचंय. श्वासाला 5 सेकंद रोखून धरायचंय. 5, 4, 3, 2, 1. आणि हळूहळू श्वास डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. असं तुम्हाला 6 राऊंड्स करायचे आहेत. ठीक आहे? ओके. रिलॅक्स. रिलॅक्स. तर तुम्ही डोळे उघडू शकता आता. ठीक आहे? आता आपण हा श्वसन करूया. आधी आपण माहितीये हे मी सेशन्स घ्यायचे तेव्हा मी हा श्वसन शिकवले, आठवतंय ते? नाही लक्षात येत. याच्यामध्ये काय करायचंय, नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने हा आवाज करत श्वासाला सोडायचंय. वाढत्या वयामुळे काय होतं, आपले विचार पण वाढत जातात. बऱ्याचदा मुलांचं टेन्शन, नातवंडांचं टेन्शन. आणि जेव्हा आपण अपेक्षा करायला लागतो, काय होतं माहितीये का, म्हणजे मी तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर आयुष्यभर खूप काही काही केलेलं आहे. नोकरी सांभाळली आहे, मुलांची शिक्षण सांभाळली आहे, मुलांची लग्न, नातवंड, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आई बाबा म्हणून खूप हातभार लागलेला आहे. खूप जबाबदारी या सगळ्या गोष्टींमध्ये पेलवली गेलेली आहे. राईट? मग अशा जबाबदाऱ्या निभवताना जबाबदाऱ्या मग बऱ्याचदा काय होतं, आपण थोडं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या मुलांकडून आपण अपेक्षा करायला लागतो. अरे मी एवढी वर्ष एवढं सगळं केलं, माझं आयुष्य एवढं दिलं. आता मुलाने ह्या काही गोष्टी, मुलाने किंवा मुलीने ह्या XYZ गोष्टी आमच्यासाठी थोड्या करायला हव्यात, अशी अपेक्षा तयार होते. आणि मग जेव्हा माणूस जेव्हा अशा अपेक्षांविषयी जेव्हा विचार करायला लागतो ना, तेव्हाच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. तर तुम्हाला देखील तुमच्या केसमध्ये विचार करायचा आहे की बाबा असं काही माझ्याकडून काही अपेक्षा अशी केली जाते का?
कारण की जेव्हा आपण अशा अपेक्षा करणार आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही होणार, तर अपेक्षा भंग होणार आणि आपल्याला त्रास होणार. अरे, मी एवढं केलं, पण ही व्यक्ती माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत. इथेच बऱ्याच जणांचं चुकतं. मग ती तुमच्यासारखी सिनियर सिटीझन व्यक्ती असू देत किंवा माझ्यासारखी व्यक्ती असू देत. जेव्हा आपण अपेक्षा करायला सुरुवात करतो दुसऱ्यांकडून, तेव्हा त्रास होतो. चिडचिड वाढते, राग येतो, कधी-कधी द्वेष देखील वाटतो, कधी-कधी हताश वाटतं, कधी-कधी दुःखी फील होतं, कधी-कधी भीती देखील वाटू लागते. अरे, हे असंच चालू राहिलं तर काय पुढे? मग आम्ही जेव्हा जास्त थकू, तेव्हा आमची काळजी कोण घेणार? ही इन्सिक्युरिटी देखील वाढायला लागते. तर ह्या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर यायचं, ह्यासाठी हे हा श्वसन खूप खूप उपायकारक आहे. आपल्याला जी चिड होते, जो राग येतो, जे मत्सर होतो, ते हळू-हळू यातनं आपण बाहेर पडतो. पण हे हा श्वसन जे आहे, ते दररोज नियमितपणे करणं गरजेचं आहे. जेवढं तुमच्याने होईल तेवढं. म्हणजे सकाळी तुम्ही उठलात, तुम्ही 15 ते 20 वेळा करू शकतात. परत दुपारी 15 ते 20 वेळा, संध्याकाळी 15 ते 20 वेळा, रात्री झोपताना 15 ते 20 वेळा. आणि तेवढंच तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला वर्तमानात यायला मदत होणार आहे. ठीक आहे? तर कसं करायचं हे? याच्यामध्ये पण 1, 2, 3 ह्या अंकामध्ये श्वास आत घ्यायचा. ओके? त्यानंतर 1, 2, 3, 5, 4, 5 याच्यामध्ये श्वासाला रोखून धरायचं. रोखून धरायचं. आणि मग हळू-हळू तोंडावाटे आवाज करत श्वासाला बाहेर सोडायचं. त्याने काय होणार आहे, तुम्हाला खूप रिलॅक्स फील होणार आहे. आणि मग जो काही गुंता असेल विचारांचा, काही प्रश्न असतील, काही कामं असतील, त्यांची जुळवाजुळव तुम्हाला व्यवस्थित करता येणार आहे. ठीक आहे? आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, तुम्ही आतापर्यंत जेवढं काय-काय केलेलं आहे, ते भरपूर खूप छान केलेलं आहे. त्यामुळे माझं हे जे वय आहे, हे रिलॅक्स करायचं वय आहे, स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेण्याचं वय आहे. ठीक आहे? तर आपण करूया हा श्वसन. आता मी तुम्हाला गाईड करते, तुम्ही माझ्यासोबत हे करा. डोळे बंद करायचे त्याच्यात पण आणि रिलॅक्स वेने बसायचं आहे. तुम्हाला पाठीचा कणा जेवढा सरळ करता येईल तेवढा सरळ ठेवायचा आहे. मान सरळ ठेवायची आहे. ठीक आहे? डोळे बंद ठेवायचे आहेत. आणि आता श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास. 1, 2, 3 श्वासाला रोखून धरायचं आहे. 2, 3, 4, 5 आणि हळूहळू तोंडावाटे श्वास सोडायचा आहे. परत दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3 श्वासाला रोखून धरायचंय. 5, 4, 3, 2, 1 तोंडावाटे हळूहळू श्वासाला सोडायचं आहे. एकदम इझिली, एकदम रिलॅक्स वेने. परत एकदा श्वास आत घ्यायचा आहे. 1, 2, 3 श्वास रोखून धरायचा आहे. 5, 4, 3, 2, 1 श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3 रोखून धरायचा आहे. 4, 3, 2, 1 श्वास घ्यायचा आहे. 2, 3 रोखून धरायचा आहे. 4, 3, 2, 1 हा जो आपण हा आवाज करतोय तो अलगद करायचा आहे. जास्त जोरात श्वास सोडायचा नाही. एकदम स्लोली सोडायचा आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2, 3 श्वासाला रोखून धरायचंय. 4, 3, 2, 1 श्वास घ्यायचा आहे. 2, 3 रोखून धरायचंय. 4, 3, 2, 1 श्वास घ्यायचा आहे. 2, 3 रोखून धरायचा आहे. 4, 3, 2, 1 तुम्हाला तुमच्या हिशोबाने
4 ते 5 वेळा करायचं आहे. तुमच्या हिशोबाने 4 ते 5 वेळा आता सेशन मध्ये करायचं आहे. हम्म. मॅडम मध्ये मध्ये पाणी पण पिऊ शकता. झाला करायचं का अजून? रिलॅक्स रिलॅक्स. हम्म. हे करताना तुम्हाला असं रिलॅक्सेशन फील होतं? होय. हा, आणि लंग्स करता मला असं श्वासाचं सांगितलं होतं. हा, त्याच्याने श्वास तुमच्या भरायचा. लंग्सची कॅपॅसिटी पण वाढणार आहे. असं आणि म्हणजे तोंडाने फुंकर जोरात असा एकतर तुम्ही जोरात कागद फुंकर धरून. देखील मारू शकता हा किंवा अलगद सोडायचं आहे. हा. ठीक आहे. तर जर तुम्ही सकाळी करता तर तुम्ही जोरात फुंकर मारा. ओके. दुपारी करताना तुम्ही अलगद श्वास सोडा. म्हणजे तुम्ही एकदा एकाच सिटिंग मध्ये एक 10-12 वेळा जोरात फुंकर मारा. 10-12 वेळा अलगद सोडा. आणि हे जे आहे ना, सपोज तुम्ही आता किचन मध्ये आहात मॅडम, बरोबर? जेवण बनवायचं आहे. तर जेवण सुरू करण्याआधी पण तुम्ही उभं राहून पण दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, हळूहळू तोंडाने सोडून द्यायचा. सोडायचं. सर तुम्ही देखील, तुम्हाला सपोज काही महत्वाच्या कामाला जायचंय, ठीक आहे, तर त्या कामाला सुरुवात करायच्या आधीच तुम्हाला हे 5-6 वेळा हे करायचं आहे. जेणेकरून काय होणार, प्रेझेंट मोमेंट मध्ये याल, क्लॅरिटी होईल. कारण की जसं आपलं वय वाढतं तसं काही गोष्टी आपल्याला विसरायला देखील होतात, राईट? तर त्यासाठी देखील हा श्वसन खूप उपयोगी आहे. कळलं? येस. आता आपण सेशन थांबवण्याआधी पटकन थोडेसे मानेचे प्रकार करूया. कारण की आपलं जसं वय वाढतं तसं मानेवर पण खूप आपला प्रेशर येतं. आणि जर तुम्ही सतत जबाबदारी 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 हाच मंत्र जर मनात बोलत राहिलात, जबाबदारी म्हणजे स्वतःची नाही, मुलाची, सुनेची, मुलीची, नातवंडांची, त्याच्याने काय होतं, आपला हा जो मानेकडचा पोर्शन आहे त्याच्यावर प्रेशर येतं ओव्हर द पिरियड. आणि मग ती मान देखील दुखू लागते. त्यासाठी मानेचे प्रकार नियमित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता माझ्यासोबत तुम्ही सेशन मध्ये करा. आधी तुम्ही बघा मी कसं करते. आता मी आधी काय करणार आहे, डावीकडून उजवीकडे मानेला अलगद नेणार आहे आणि मानेसोबत डोळे देखील वळवणार आहे. मान शक्य तेवढी मागे न्यायची आहे. आणि हे मानेचा हाच प्रकार आहे. तुम्ही जेवढं स्लो करणार, जेवढं सावकाश करणार, तेवढे तुम्हाला जास्त फायदे होणार आहेत. ठीक आहे. आपला जो पाठीचा कणा आहे, त्याचा जो बेस आहे, मणका आपला, तिथून आपल्याला फायदे मिळायला सुरुवात होते. ठीक आहे. बऱ्याच जणांना स्पॉन्डिलोसिसचा वगैरे त्रास कशामुळे होतो, त्या स्पॉन्डिलोसिसच्या आजारामुळेच मानेवर देखील त्याचा असर होतो. ठीक आहे. आता डोळे बंद करायचं. हे डोळे उघडे ठेवून करायचं आहे. ठीक आहे. आता माझ्यासोबतच तुम्ही डावीकडून उजवीकडे आधी मान न्यायची आहे. परत जागेवर येऊन उजवीकडून डावीकडे न्यायची. असं आपल्याला 3 वेळा करायचं. किती वेळा? 3 वेळा. करूया आपण आता. आणि मान अशी झुकवायची नाहीये, समोर ताट ठेवायची. ठीक आहे. रेडी? मान डावीकडून उजवीकडे अलगद न्यायची आहे. शक्य तेवढं मागे पाहायचं आहे. आणि आता उजवीकडून डावीकडे शक्य तेवढं मागे न्यायची आहे मान. आता डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. लास्ट राऊंड. डावीकडून उजवीकडे. आणि आता समोर यायचं. ठीक आहे. जेवढं शक्य तेवढं स्लो करायचं आहे. आता काय करायचंय, तुमची मान वगैरे दुखते का? नाही. जर मान सध्या दुखत नसेल तर मानेला झटके द्यायचा पण एक प्रकार आहे.
ह्याच्यामध्ये काय करायचंय, डोळे बंद ठेवून करायचं आहे. कारण की काय होतं, चक्कर वगैरे पण येऊ शकते किंवा डोकं जड होऊ शकतं. आता तुम्ही आधी बघा मी कसं करते. ठीक आहे. माझा पाठीचा कणा एकदम सरळ, मान सरळ, डोळे बंद. 1 2 1 2 1 2. हे पण असं 3-3 वेळा करायचं आहे. कळलं? येस, व्हेरी गुड. हा एकच प्रकारे जो आपल्याला झटके देऊन जोरात करायचा. ठीक आहे. मग इथले जे मसल, ज्या नसा असतात ना, त्या देखील सैल होतात आणि त्यांचा देखील व्यायाम होतो. ठीक आहे. आता पुढचं काय करायचंय, मानेला काय द्यायचे, वळसे द्यायचे डावीकडून उजवीकडे. आता याच्यामध्ये पण डोळे बंद करून करायचे. तुम्ही जेवढं स्लो कराल तेवढे तुम्हाला जास्त बेनिफिट्स मिळतील याचे. ठीक आहे. आधी पहा मी कसं करते. मी तुम्हाला देखील वेळ देईल करायला. डोळे बंद ठेवायचे. आता हे मी डावीकडून उजवीकडे नेलं. असा सेम राऊंड 3 वेळा करायचा आहे. ते झालं की मग उजवीकडून डावीकडे. मान शक्य तेवढी झोपवायची आहे व्यवस्थित. ठीक आहे. करूया आपण. हा, 3 वेळा झाला, मान सरळ केली. परत आता उजवीकडून डावीकडे स्लो करायचे. एखादा राऊंड एक्स्ट्रा झाला वगैरे तरी ठीक आहे. झालं? येस, परफेक्ट. तुम्ही लोक रेग्युलरली करताय बहुतेक, म्हणून तुम्हाला चांगले रेग्युलर करते, 5-5 वेळा करते इकडनं तिकडनं. येस. आता काय करायचंय, मानेला वरती वरती खालती न्यायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही डोळे उघडे पण ठेवू शकता, बंद पण ठेवू शकता, तुमच्यावर. मी करताना डोळे मोस्टली बंद ठेवते. ठीक आहे. पहा मी कसं करते. हा जो पोर्शन आहे ना, याला पूर्णपणे ताणायचंय, असं स्ट्रेच करायचंय आणि मग तेवढं स्ट्रेच खाली येऊन करायचंय. बघा, आपली पाठ हलवायची नाहीये, फक्त हा मानेचा पोर्शन. पहा आधी बघा मी कसं करते. ठीक आहे. कळलं? ठीक आहे. असं 3 वेळा करायचे, वरती खालती वरती खालती. हे पण जेवढं शक्य तेवढं स्लो. इथे आपला पूर्ण एक्सरसाइज होणार या भागाची. कराल 3 वेळा? हो हो. ते झालं की पुढचं सांगते. एकच मिनिट आले. हा, ठीक आहे. आता आपण वरती खालती केलं. आता काय करायचंय, मान अशी खाली झुकवायची आहे आणि राईट लेफ्ट हे पहा, असं काय, म्हणजे इथल्या ज्या नसा आहेत ना, त्यांच्यावर ताण येईल. मग हे पण 3 वेळा करायचे. हे पण स्लो करायचे. ठीक आहे. हे पहा असं. म्हणजे तुम्हाला ते स्ट्रेच करताना, ते ताणताना ते जाणवायला पाहिजे. ठीक आहे. हा, त्या नसांवर ताण यायला पाहिजे. कळलं सर? हा, असं 3 वेळा करायचं. पण हे करताना पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. झालं? आता लास्ट.
आता काय करायचंय, मान वर न्यायची आहे. इथे पण आहे पहा. म्हणजे मग आपली जे मागचा भाग आहे ना मानेचा, त्याला चांगला आराम मिळतो, त्याची चांगली एक्सरसाइज होते. ठीक आहे. हे पण 3-3 वेळा करायचंय. जेवढं स्लो करणार तेवढे जास्त बेनिफिट्स मिळणार. क्लिअर? सकाळी उठून कोमट पाणी पिता ना तुम्ही? हो. सर रोज तुम्ही एक पण थेंब. पिता? होय. हा? सर पण पितात ना? हो हो हो. हा, दररोज सकाळी उठून कोमट पाणी प्यायचंय. आणि पुढच्या गुरुवारी भेटण्यापूर्वी आता हे आज जे आपण प्रॅक्टिस केली ते दररोज करायचंय तुम्हाला. असं नको की गुरुवार तो गुरुवार सेशन मध्येच करायचंय. आपलं ठरलंय ना की माझं आयुष्य माझी जबाबदारी, बरोबर? मग त्या जबाबदारीने इतरांची काळजी न करत बसता त्या जबाबदारीने आपण स्वतःची काळजी घ्यायची. ठीक आहे. तर तुम्हाला हे अनुलोम विलोम तुम्हाला दररोज 5 मिनिटं तरी करायचंय. 5 मिनिटं. ठीक आहे. हा श्वसन जे आहे तुम्ही थ्रू आउट द डे किती पण वेळा करू शकता. म्हणजे एका सिटिंग मध्ये तुम्ही 20 ते 25 वेळा करायला पाहिजे. ओके. आणि हे मानेचे प्रकार जे आहेत तुम्ही सकाळी करू शकता एकदा किंवा संध्याकाळी करू शकता. 3-3चा सेट लक्षात ठेवा. ठीक आहे. काही प्रश्न आहेत? नाही. मग भेटूया पुढच्या गुरुवारी. चलो बाय. बाय. थँक्यू अटेंड केल्याबद्दल. बाय. धन्यवाद.